सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत ही गंमत आहे असं म्हणत संजय राऊतांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। पवारांचे एकेकाळचे चेले पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यास इच्छुक दिसत नाहीत असं राऊत म्हणाले। तर शरद पवार एनडीए मध्ये जातील ही राऊतांना भीती असल्याचं म्हणत भाजपनं राऊतांवर टीका केली आहे। सुनील तटकरे हे शरद पवार यांना मार्गदर्शन करतायत ही गंमत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। भाजपसोबत यायचं असेल तरच विलीनीकरणाची चर्चा असेल असं तटकरे काल म्हणाले होते। त्यानंतर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे। तर शरद पवार एनडीएत जातील ही राऊतांना भीती असल्याचं म्हणत भाजपनं टीका केली आहे। ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे। मी जे वारंवार म्हणत आलो गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर ते आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत, हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलीनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत, हे फार इंटरेस्टिंग आहे। अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलीनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून। मुख्य मुद्दा असा आहे की विलीनीकरणाचा आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात, हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही। मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही। ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार, पण त्याला अजून वेळ आहे। आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा। विलीनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रश्न सुरू आहे त्यानंतर शरद पवार साहेब हे एनडीए मध्ये जातील का ही भीती संजय राऊतांना दिसते आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलाय आणि आता हा अंतर्गत प्रश्न आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की सुनेत्राताई जो निर्णय घेतील विलीनीकरणाबद्दल त्याला आमचा पाठिंबा असेल। ज्यांना शरद पवार यांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ते आता पवारांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका केली आहे। तर पटेलांसोबत सत्तेत होता तेव्हा पटेल आवडले आणि तेच भाजपात गेल्यावर ना आवडते झाल्याचं म्हणत म्हस्केंनी पलटवार केलाय। राज्यसभेमधून निवडून आले, त्यांच्या मांडीला मांडी लावून कालपर्यंत तुम्ही बसलात, यापूर्वी सत्तेमध्ये होतात त्यावेळी तुम्हाला ते मार्गदर्शन करायचे, त्यावेळी तुम्हाला पटेल आवडले आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले म्हणून तुमचे नावडते ठरतात, ही कुठली पद्धत आहे? मग पटेलांना तुम्ही पूर्वीपासून विरोध करायला पाहिजे होता, आत्ताच पटेलांना विरोध का करताय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, पटेल करो, पाटील करो किंवा पवार करो। दादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी वाढलेले आणि त्याला 2 एप्रिलचं कनेक्शन काय असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। काय आहे 2 एप्रिलचं कनेक्शन पाहूयात। दादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसात खूप वाढल्या आहेत। मी सुनेत पवार कुटुंब एकच आहे, पण दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेवरनं कुटुंबात पुन्हा फूट पडली की काय असा प्रश्न पडावा अशा घटना घडल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार कोणीच उपस्थित नव्हतं, पण दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवारांच्या शरद पवारांना भेटण्याचा सिलसिला गेल्या 2 दिवसात पुन्हा वाढलाय। तारीख 4 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बैठक। तारीख 4 फेब्रुवारी सायंकाळी सहयोग सोसायटीत पवार कुटुंबाची बैठक। तारीख 5 फेब्रुवारी सकाळी
विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक. दादांच्या कुटुंबाच्या आणि पवार कुटुंबियांच्या भेटीमागे पक्षाचं विलिनीकरण आणि स्मारक याच गोष्टी असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे यावेळी काय निर्णय होणार याचं देखील कनेक्शन या भेटीगाठींशी जोडलं जात आहे. 2 एप्रिलला काय होणार? 2 एप्रिलला राज्यातल्या 7 खासदारांची राज्यसभेची टर्म संपतेय. हे खासदार आहेत शरद पवार, फौजिया खान, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आरपीआयचे रामदास आठवले. यात शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ नाही. कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे अवघे 10 आमदार आहेत आणि पुन्हा खासदार होण्यासाठी जवळपास 36 आमदारांची गरज आहे. या गोष्टींचा संबंध विलिनीकरणाच्या चर्चांशी होता काय याबाबत खुलासा रोहित पवार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 एप्रिल ही तारीख दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. 2 एप्रिलला शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जातात का किंवा त्यांच्या जागी पार्थ पवार जाणार का याचे संकेत पुढच्या काही दिवसात मिळू शकतात. सध्या तरी 2 एप्रिल ही तारीख 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण भवितव्य याच्या दृष्टीनं राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. विमानामध्ये काय घडलं 9 तारखेला सांगणार असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. काही माहिती माझ्याकडे आहे, काही माहिती मागवली असा दावा रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे 9 तारखेला रोहित पवार काय सांगणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा आहे. विमानात काय घडलं, कसं घडलं यावर 9 तारखेनंतर स्पष्टपणे बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी हा मोठा दावा केलाय. त्यामुळे 9 तारखेला रोहित पवार काय सांगणार आहे त्याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्वाचं आहे. अजितदादांच्या 13व्या नंतर म्हणजेच 9 तारखेनंतर स्पष्टपणे सगळ्या गोष्टींवर बोलणार अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी विलिनीकरणाच्या प्रश्नावर दिली. तसंच विलिनीकरणावर सुनेत्रा पवार बोलल्यानंतर स्पष्टता येणार असल्याचं सूचक विधानही रोहित पवारांनी यावेळी केलं. 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल. तर शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. सुनेत्रा काकी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत अजितदादांच्या जागेवर आणि त्या काळची ती वेळ असल्यामुळे त्यांना सर्व आमदारांनी, सर्व लोकांनी, आम्ही सुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काकी जेव्हा बोलतील त्यानंतरच याच्यावर आपल्याला खूप जास्त स्पष्टपणे बोलतो. उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीचं प्रमुख पद सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी ही इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख. चंद्रपूर महापालिकेमधला तिढा सुटला. काँग्रेसचाच महापौर होणार आहे. धानोरकर गटाला पहिलं 2.5 वर्ष चंद्रपूरचं महापौर पद मिळणार. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या गटनेतेपदी राजेश अडूर यांची निवड करण्यात आली. तर उपमहापौरपदी वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांनी अर्ज भरलाय. माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं. पहिलं 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही. म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिलं महापौर पद राहील. 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे. आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही असं माझं मत आहे. मुंबई पालिकेमध्ये महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार असं विनायक राऊतांनी म्हटलंय. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले असं विनायक राऊतांनी म्हटलं. तर मुंबईमध्ये पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे. उमेदवार उभे केल्यामुळे काही होणार नाही असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे
आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल. मुंबई महापालिकेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कोणी उमेदवार जरी उभा केला नाही केला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे. आमचं पूर्ण बहुमत आहे. हे बघा, आमचे नेते, मी दिल्लीत असल्यामुळे मला मुंबई महापालिकेमध्ये आता काय घडामोडी चालल्या त्याची कल्पना नाही. उद्या जेव्हा मी मुंबईला जाईन त्यानंतर माहिती मिळेल. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 32 तास ठप्प होता. सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले. पुढे त्यातून सरकार आणि प्रशासन काही बोध घेतं का, राज ठाकरेंचा ट्विट करत हा सरकारला सवाल आहे. तर एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका असा टोला अंबादास दानवेंनी सरकारला लगावलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे यामध्ये हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचेच आदेश दिले गेलेत. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार किंवा प्रशासन घेतं का, हा मोठा प्रश्न आहे. मंगळवार 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली. हे सुद्धा योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला. त्याला आज 24 वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला, ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेनं केली गेली, ती म्हणजे टोल वसुली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता तर मग सरकार टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. अंबादास दानवे काय म्हणाले तेही ऐका. एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासांसाठी तुटतो. वा, काही व्यवस्थेची अवस्था. उद्या आपत्कालीन परिस्थितीत असली शरम ओढावण्यापेक्षा यावर उपाययोजना करायला हव्यात. फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत एवढं म्हणू नका बस. तर थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये येतील. सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केले. 10 पक्ष बदलणारा माणूस म्हणतोय मी भाजपमध्ये जाणार. जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोतांना टोला लगावलाय. तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं. ते लय दिवस तिकडे बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची. इथं सभा झाली, कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार. आता 10 पक्ष बदलून हो बाबा तिकडे गेलाय. तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही.